नमस्कार, मी विजय जगताप. पुणे दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी पानिपतच्या रणसंग्रामाला 260 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त पानिपतचे रणतांडव हा विशेष कार्यक्रम आपण पुणे दर्पण न्यूजवर पाहत आहात. पतित पावन संघटनेचे स्वप्नील अरुण नाईक आणि प्रवास द जर्नी या टुरिझम कंपनीच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व प्रख्यात इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे पानिपतविषयी आपल्याशी संवाद साधत आहे. आज 5व्या भागात प्रत्यक्ष पानिपतच्या रणभूमीवर काय घडले आणि या युद्धाचे काय परिणाम झाले याविषयी आपण जाणून घेऊयात. नमस्कार. पानिपतचे रणतांडव. पानिपतच्या रणभूमीवरती लक्षावधी मराठ्यांनी जे पराक्रमाचं रणतांडव घातलं होतं ते सांगणारी ही मालिका. मित्रांनो, दिनांक 14 जानेवारी 1761 हा दिवस महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. कारण त्या दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक अभिमानानं जगण्याचा असा एक आनंद दिला होता. कारण त्या दिवशी महाराष्ट्रातल्या तरुणाईनं आपल्या शौर्याचं, आपल्या जिद्दीचं, आपल्या निष्ठेचं, आपल्या देशभक्तीचं प्रचंड प्रमाणात प्रगटीकरण करून दाखवलं होतं. तो हा दिवस. एका कवीने असं म्हणलं आहे, अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी, दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजून हृदया माझी, बचजा येतो और लढे पाऊल राहील सदा पुढे, बचजा येतो और लढे पाऊल राहील सदा पुढे, तुम्हास तुमचे रुसवे फुजवे घ्या सगळा नाजूक नखरा, तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजूक नखरा, माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा, मरहट्ट्याचा हट्ट खरा. तो मराठ्यांचा हट्ट काय असतो ही दाखवणारी कथा म्हणजे पानिपताची युद्धकथा. मागच्या भागात आपण बघितलं की 1 नोव्हेंबर 1760 मध्ये दोन्ही विशाल सेना समोरासमोर येऊन उभा राहिल्या होत्या. एका बाजूला होतं संपूर्ण हिंदुस्थानवरती आक्रमण करून आपला जिहादी नारा घुमवण्यासाठी तयार असलेलं अफगाणिस्तानच्या सुलतानाचं अहमद शाह अब्दालीचं विशाल सैन्य, आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी, या मातीसाठी, या भगव्या झेंड्यासाठी, या भारत मातेसाठी जिद्दीनं उभं असलेलं विश्वासराव आणि सदाशिवभाऊ यांच्या नेतृत्वाखाली असलेलं मराठ्यांचं सैन्य. हळूहळू नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झालेली होती. नोव्हेंबर महिना हा मराठ्यांच्या संपूर्ण शिबिरामध्ये अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा होता. कारण आत्ताच कुंजपुऱ्याचा किल्ला त्यांनी जिंकून घेतलेला होता आणि त्या ठिकाणी विपुल असं धान्य त्यांना मिळालं होतं, दारुगोळा मिळाला होता आणि त्यांच्याकडे जे 60,000 जनावरं होती त्यांच्यासाठी चारा पाणी मिळालं होतं. त्यामुळे त्यांना कशाची कमतरता नव्हती. अशा प्रकारे तो महिना चालला होता. मात्र त्या ठिकाणी अहमद शाह अब्दाली, जो साधारणपणे मराठ्यांच्या सेनेपासून 4 मैल अंतरावरती असेल, त्याच्याकडं मात्र पाण्याची टंचाई होती, अन्नधान्याची टंचाई होती. मात्र हळूहळू नोव्हेंबर महिन्यात संपला आणि डिसेंबरला सुरुवात झाली. आणि डिसेंबर महिन्यामध्ये सगळं चित्र पालटायला लागलं. आत्तापर्यंत मराठ्यांना मिळणाऱ्या दाणं, रसद किंवा अन्नधान्य याची आता कमतरता भासायला लागली. त्या परिसरामध्ये मराठ्यांचे काही मित्र असतील, पण मराठ्यांच्या सैन्याला अन्न मिळणार नाही अशा प्रकारे अब्दालीनं व्यवस्था केली होती. आणि अब्दालीच्या सैन्याच्या काही तुकड्या मराठ्यांचा तळ ज्या ठिकाणी पडला होता त्या पानिपतच्या भोवती घेरट्या घालत होत्या. आणि जर कुठून दाणा पाणी रसद मराठ्यांच्या त्या सेनेकडे जात असेल तर ती वाटेतच अडवायची, असा प्रकार त्यांनी चालू केला होता. याच्या उलट काही काळाने अहमद शाह अब्दालीनं जो त्याचा मुक्काम होता म्हणजे पानिपतकडून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती, तिथून तो काहीसा यमुनेच्या बाजूला सरकला. त्याला फायदा असा झाला की एका बाजूला त्याला पाण्याची टंचाई आता जाणवणार नव्हती, कारण यमुनेचं प्रचंड पाणी त्याच्या सेनेला मिळत होतं. दुसरं असं की त्या पलीकडच्या बाजूला यमुनेच्या पूर्वेला त्या ठिकाणी नजीब खानचं राज्य होतं. त्याला अंतर्वेद म्हणतात किंवा द्वाब म्हणतात. तिथून त्याला अन्न धान्य, चारा पाणी, दारुगोळा हे भरपूर प्रमाणात मिळणार होतं आणि त्यामुळे तो आता समृद्ध बनत चाललेला होता. अजून एक संकट मराठ्यांवरती आलं होतं, ते म्हणजे प्रचंड थंडी, जीवघेणी थंडी, रक्त गोठवणारी थंडी. इतकं धुकं पडतं की 10 फुटावरचं दिसत नाही. तुम्ही कडत कडत पाणी डोक्यावरनं घेतलं तर ते पायापर्यंत येईपर्यंत थंड झालेलं असतं. अशी ती कडाक्याची थंडी तिला डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली. आणि अजून
या दोन्ही सैन्याच्या चकमकी व्हायच्या, छोटी छोटी युद्ध व्हायची, एकमेकावरती हल्ले केले जायचे आणि त्याच्यामध्ये दोन्ही सैन्याची माणसं मारायची. कधी अब्दालीचे 2-3 हजार मरण पावलेत, कधी मराठ्यांचे 1000 माणसं मरण पावलेत. अशा चकमकी तिथे सुरू झाल्या. पण झालं असं की वारा ज्या दिशेने वाहत होता त्याचा परिणाम असा झाला की ती जी प्रेतं पडलेली असायची रणांगणामध्ये, ती कुजल्यानंतर, ती खराब झाल्यानंतर त्याला दुर्गंधी सुटायची आणि त्याच्यातून रोगराई पसरायची. आणि हा सगळा वारा हा नेमका मराठ्यांच्या सैन्याकडे येत होता आणि त्याचा सुद्धा त्यांना त्रास होत होता. अशा प्रकारे डिसेंबर महिन्यामध्ये मराठ्यांना प्रतिकूल असं वातावरण निर्माण झालं होतं. तरीसुद्धा अत्यंत निग्रही आणि अत्यंत निश्चयी असणारे सदाशिवभाऊ ते सेनापती होते आणि ते पाय रोवून पानिपतच्या रणांगणात उभे होते. ते अनेकांना पत्र पाठवत होते. त्यांनी अनेक पत्र दक्षिण भारतात नानासाहेबांना पाठवली. पण दुर्दैव असं की त्या ठिकाणी असणाऱ्या अहमदशाह अब्दालीच्या सैनिकांमुळे, त्याच्या टेहाळणीच्या तुकड्यांमुळे ती पत्र दक्षिणेत पोचलीच नाहीत. तेव्हा नेमके भाऊसाहेब आणि विश्वासराव आणि त्यांचं सैन्य कुठल्या अडचणीमध्ये सापडलं आहे हे दक्षिणेमध्ये असणारा नानासाहेब पेशव्यांपर्यंत कळतच नव्हतं. हेही दुर्दैव. त्याच काळामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अशा ज्या चकमकी चालायच्या त्याच्यामध्ये एक चकमक अशी झाली होती की ज्याच्यामध्ये जनकोजी शिंदे यांनी विलक्षण पराक्रम केला होता आणि त्या ठिकाणी अहमदशाह अब्दालीच्या सैनिकांना पाठीमागं रेटत रेटत नेलं होतं, त्यांच्या सैन्यापर्यंत नेलं होतं. पण अशाच एका चकमकीमध्ये मराठ्यांचे नामवंत सरदार असणारे बळवंतराव मेहेंदळे यांना गोळी लागली आणि ते घोड्यावरून खाली कोसळले आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना वीरगती मिळाली. बळवंतराव मेहेंदळे यांच्या सौभाग्य संपन्न पत्नी याच ठिकाणी पानिपतच्या रणांगणावरती सती गेल्या. पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौक आहे. तो सरदार आप्पा बळवंत मेहेंदळ्यांचा वाडा होता म्हणून त्याला ते नाव ठेवलेलं आहे. पण त्यांचे वडील बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या रणांगणामध्ये वीरगती प्राप्त झाले आणि तेथे कामी आले होते. अशीच एक दुर्दैवी घटना, ती म्हणजे गेली 30 वर्ष मराठी राज्याची निष्ठेनं सेवा करणारे गोविंदपंत खेर म्हणजे गोविंदपंत बुंदेले हे दिल्लीमध्ये होते. आणि तिकडून भाऊसाहेबांनी सारखी त्यांना पत्र पाठवायला सुरुवात केली की आम्हाला पैशाची कमतरता आहे, तुम्ही काही करा, इकडून तिकडून पैसे गोळा करा, धन गोळा करा, संपत्ती गोळा करा आणि तिथे आणा. आणि त्याप्रमाणे गोविंदपंतांनी ते केलं सुद्धा. पण हे जेव्हा त्या अहमदशाह अब्दालीला समजलं आणि त्यावेळेला त्यांनी आपले सरदार गोविंदपंतांच्या विरुद्ध पाठवले. चकमक झाली, लढाई झाली. गोविंदपंत हे काही रणांगणात लढणारे फार मोठे लढवय्ये नव्हते. ते पळायला लागले, त्यांचा पाठलाग झाला आणि दुर्दैवाने त्या पाठलागामध्ये ते कामी आले, ते मरण पावले. आणि काय केलं अहमदशाह अब्दालीनं? त्यांनी त्या गोविंदपंतांचं मुंडकं एका पेटीत ठेवलं आणि ती पेटी भाऊसाहेबांना भेट म्हणून पाठवली. याचा अब्दालीचा हेतू काय होता? की भाऊसाहेब घाबरले पाहिजेत, त्यांना भीती वाटली पाहिजे, त्यांना आपली दहशत वाटली पाहिजे. आणि म्हणून गोविंदपंत बुंदेले या निष्ठावंत सरदाराचं मुंडकं असं त्यांनी भाऊसाहेबांना पाठवलं. भाऊसाहेबांनी ते बघितलं, त्यांना आतोनात दुःख झालं. पण ते घाबरले नाहीत. उलट त्यांनी अब्दालीला निरोप पाठवला की अरे अजून काही दिवसांनी तुला जायचं ना स्वर्गामध्ये, त्याची व्यवस्था करण्यासाठी आमचे सरदार स्वर्गात गेलेले. याचा अर्थ असा की भाऊसाहेब अत्यंत जिद्दीनं उभे होते आणि त्यांना अजूनही विश्वास होता की आपण यश खेचून आणू शकतो. ते दक्षिणेमध्ये असलेल्या दिल्लीच्या परिसरात असणाऱ्या आपल्या सरदारांना सांगत होते की तुम्ही पाठीमागच्या बाजूने हल्ला करा, आम्ही समोरून हल्ला करतो. कारण आपल्याकडे सर्वात जमेलची बाजू आहे, ती म्हणजे आपल्याकडे असणारा इब्राहिम खान गार्दींच्या नेतृत्वाखालचा प्रचंड तोफखाना. या तोफखान्याच्या बळावरती आपण अनेक विजय पूर्वी खेचून आणलेले आहेत. उदगीरची लढाई आपण जिंकली ती या तोफखान्याच्या जीवावरतीच. आणि म्हणून आपण या पानिपत गावामध्ये आहोत. आपल्या चारी बाजूनी उत्तम दर्जाचे खंदक आता आपण निर्माण केलेले आहेत. आणि कधी ना कधीतरी हा अहमदशाह अब्दाली आपल्यावरती हल्ला करेल आणि मग आपल्या तोफखान्यातून आग ओकायला सुरुवात झाली की त्याच्या संपूर्ण सैन्याच्या चिंधड्या चिंधड्या होतील आणि आपण प्रचंड विजय मिळवून वाजत गाजत मिरवत पुन्हा पुण्याला जाऊ, असं स्वप्न भाऊसाहेब बघत होते. पण झालं असं की तो अहमदशाह अब्दाली तोही कसलेला सेनापती होता आणि म्हणून तो मराठ्यांवरती प्रचंड असा हल्ला करतच नव्हता. फक्त छोट्या छोट्या तुकड्या पाठवायच्या, छोट्या लढाऊ टोळ्या पाठवायच्या, छोट्या छोट्या चकमकी घडवून आणायच्या आणि बघायचं, आजमावून बघायचं की समोर जो सेनापती आहे त्याची मनस्थिती किती बळकट आहे, की तो खचलेला आहे, की तो घाबरलेला आहे, हे पाहण्यासाठी यांची छोटी छोटी युद्ध त्या ठिकाणी चालू होती. अशा प्रकारे
डिसेंबर महिन्यामध्ये गोविंदपंत बुंदेले आणि बळवंतराव मेहेंदळे हे दोन मोहरे कामी आलेले होते. आता डिसेंबर महिना संपला आणि जानेवारी महिन्याला सुरुवात झाली. ही रक्त गोठवणारी थंडी आणि पोटामध्ये पडलेली भुकेची आग याच्यामुळे मराठी सैन्यामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पसरली होती. अन्न मिळत नव्हतं. कुठे मिळणार, काय मिळणार, कुठून खायला मिळणार. दुर्दैव असं की त्या ठिकाणी असणारे राजपूत असतील, शीख असतील, जाट असतील यांनी सुद्धा आपल्या मराठ्यांना, आपल्या हिंदू बांधवांना त्यावेळेला मदत केली नाही. याच्या उलट अहमद शाह अब्दाली असेल, शुजाउद्दौला असेल, हे सगळेजण एक दिलानं त्यावेळेला अहमद शाह अब्दालीच्या पाठीमागे उभे होते. आणि म्हणून अब्दालीला काही कमी पडत नव्हतं आणि मराठ्यांना मात्र 2 वेळा काय पण 1 वेळाचं सुद्धा अन्न मिळत नव्हतं. जनावरं तडफडून तडफडून मरत होती आणि त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सर्व सैन्यात पसरली होती. मित्रांनो, त्यावेळेचं वर्णन जर का सांगितलं ना तर आजसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कधी कधी प्रचंड भूक लागली की काही सैनिक आपल्या राहुटीतून बाहेर पडायचे आणि समोर त्या पानिपत गावामध्ये एखादं झाड दिसलं, त्या झाडावरती जावं, तिथली पानं ओरबडावीत आणि तीच आपल्या तोंडामध्ये टाकून चगळत चगळत आपण जेवण झालं असं समाधान मानावं आणि परत राहुटीतून बसावं. अशा प्रकारे झाडावरची पानं खाऊन आपले मराठे त्या ठिकाणी सर्व प्रकारे निसर्गाशी असेल किंवा सुलतानी आक्रमणाशी असेल टक्कर देत होते. पण कुणी शरण जाण्याची भाषा बोलत नव्हतं, कुणी परत जाण्याची भाषा बोलत नव्हतं, कुणी तह करावा आणि माघार घ्यावी अशा प्रकारचा उच्चार करत नव्हतं. जे भाऊसाहेब सांगतील, जे विश्वासराव सांगतील ते करायला मी तयार आहोत अशा प्रकारे जिद्दीनं आणि निष्ठेनं मराठ्यांचं सैन्य तिथे उभे होतं. असं करता करता 13 जानेवारीचा दिवस उगवला. 13 जानेवारी 1761. सगळेजण जमले होते, सर्व नामवंत सरदार होते. त्याच्यामध्ये भाऊसाहेब स्वतः होते, त्याच्यामध्ये विश्वासराव होते, त्याच्यामध्ये मल्हारराव होळकर होते, त्याच्यामध्ये जनकोजी शिंदे होते, महाजी शिंदे होते, त्याच्यामध्ये विठ्ठल शिवदेव होते, त्याच्यामध्ये दमाजी गायकवाड होते. ही सगळी नामवंत मंडळी बसली होती आणि प्रश्न होता की आता काय करायचं. आणि सगळ्या सरदारांनी त्या ठिकाणी भाऊसाहेबांना विनंती केली की भाऊसाहेब आता बस झालं. किती काळ आपण या पानिपतच्या गावामध्ये बसणार आहोत. आता 2.5 महिने झाले पण हा अहमद शाह अब्दाली स्वतःहून आक्रमण करत नाही. तेव्हा आता आपणच काहीतरी केलं पाहिजे, आपण आपली चाल खेळली पाहिजे. भाऊसाहेब, आमच्या तलवारीनं तहान लागलेली आहे शत्रूच्या रक्तामध्ये स्नान करण्याची. आम्हाला आज्ञा द्या. आम्ही असा रणांगण गाजवतो आणि असा पराक्रमाचा भंडारा या यमुनेच्या काठावरती उधळतो की तुम्ही पाहत राहाल. आज्ञा करा भाऊसाहेब, आज्ञा करा. आणि त्याप्रमाणे भाऊसाहेबांनी युद्धाची रचना करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता मल्हारराव होळकर असतील किंवा अशी काही मंडळी असतील, ही जुन्या काळाच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राच्या तालमीमध्ये वाढणारी मंडळी. आणि म्हणून त्यांनी असा विचार मांडला की आपण गनिमी काव्याने युद्ध करूया. पण त्याच्यामधली अडचण भाऊसाहेबांनी त्यांना दाखवून दिली की महाराष्ट्रामध्ये आपण गनिमी काव्याच्या साह्याने अनेकदा यश खेचून आणलं, पण महाराष्ट्रामध्ये शत्रूवरती हल्ला केल्यानंतर पळून जायचं. जर का आपण तिथून निघून गेलो, पळून गेलो तर लपण्यासाठी जागा आहेत. कुठे दरी आहे, कुठे डोंगर आहे, कुठे लेणी आहे, कुठे किल्ला आहे, कुठे जंगल आहे, तर कुठे कोकण किनारपट्टी आहे. पण या उत्तर भारतामध्ये मैलोन मैल नजर टाकली तर टेकडीच काय ढेकूळ सुद्धा सापडायचं नाही इतकी सपाट जमीन. इथे जर का आपण शत्रूवरती हल्ला करून पळून जायचं ठरवलं तर लपणार कुठे. आणि म्हणून गनिमी काव्याची ती युद्ध पद्धती आत्ता या ठिकाणी उपयोगी पडणार नाही. मग काय करावी. अशा वेळेला भाऊसाहेबांनी पुढे बोलवलं ते तोफखान्याचे प्रमुख असणारे इब्राहिम खान गार्दी यांना. इब्राहिम खान गार्दी अत्यंत बुद्धिमान होते. लढाईच्या अनुभवानी अत्यंत चतुरपणा त्यांच्याकडे आलेला होता. देशी विदेशी अनेक नामवंत सेनापतींच्या हाताखाली त्यांनी काम केलं होतं आणि त्यांची भगव्या झेंड्यावरची निष्ठा अविचल होती. त्यांनी एक योजना सर्वांच्या समोर मांडली. ती योजना काय होती. त्यांनी असं सांगितलं की आपण या पानिपत गावामध्ये आहोत आणि पानिपतकडून दिल्लीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे, जो 84 किलोमीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरतीच अहमद शाह अब्दालीचं प्रचंड सैन्य पसरलेलं आहे. तेव्हा आपल्याला त्या रस्त्याने तिकडे जाता येणार नाही. मग आपण काय करावं. आपण पानिपतच्या दक्षिणेला जाण्याच्या ऐवजी आपण पानिपतच्या पूर्वेला जायचं. इथून साधारणपणे 6-7 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी यमुना वाहते. यमुनेच्या काठावर जायचं आणि यमुनेच्या काठावरून आपण दिल्ली गाठायची. मग प्रश्न असा आला
की एवढं प्रचंड सैन्य, ही एवढी जनावरं, एवढी माणसं, तंबू, राहुट्या, बाजारबुडगे, महिला, हे एवढं सगळं निघालं, ते अब्दालीला कळणार नाही? कळणार ना, नक्की कळणार. तो सावध आहे, त्याचे पण हे चारी बाजूने गिरट्या घालताय, तेव्हा हे नक्की त्याला कळणार. मग काय करायचं? आणि म्हणून त्यांनी आपल्या योजनेचा पुढचा भाग सांगितला की आपलं हे प्रचंड जे सैन्य आहे ना, त्याची आपण एक मोठी गोलाची रचना करणार आहोत. या रचनेच्या सर्वात पुढे असेल तो आमचा तोफखाना. आमच्या पाठीमागे असतील विठ्ठल शिवदेव आणि दमाजी गायकवाड यांचं सैन्य. त्याच्या पाठीमागे हुजराताचं सैन्य. हुजरातीचं सैन्य म्हणजे प्रत्यक्ष विश्वासराव आणि सदाशिवभाऊ पेशवे यांचं, पेशव्यांचं सैन्य हे त्याच्या पाठीमागे असेल. त्याच्या पाठीमागे असेल होळकरांचं सैन्य आणि त्याच्या पाठीमागे असेल शिंद्यांचं सैन्य. हे सर्व लढणारे लोक हे पुढच्या भागामध्ये असतील आणि मध्यभागी असतील आपल्या सैन्यामध्ये असणाऱ्या राजस्त्रिया, महिला ह्या तिथे असतील. आणि पाठीमागच्या बाजूला बाजारबुणगे, साधू, बैरागी, संन्यासी हे असतील. हा प्रचंड गोल हा सरकवत सरकत आपण जायचं. अब्दालीला कळेल आणि अब्दाली आपल्यावरती हल्ला करेल. त्यावेळेला सर्वात पुढे अग्रभागी असणारा आमचा तोफखाना त्यांच्यावरती आगीचा वर्षाव करेल, तोफ गोळे टाकेल आणि मग कुठेतरी त्या अब्दालीच्या सैन्याला खिंडार पडेल, त्याची फळी कोलमडून पडेल. आणि एकदा का त्या अब्दालीचं सैन्य कोलमडून पडलं, त्याला खिंडार पडलं की आपला सगळा हा गोलच्या गोल 1,00,000पेक्षा जास्ती असणारं सैन्य, ह्या ठिकाणी असणारे हत्ती, घोडे, उंट, त्या सगळ्यांना घेऊन आपण दिल्ली गाठायची. एकदा का आपण दिल्ली गाठली की आपण सुरक्षित. ही योजना त्यांनी समजावून सांगितली. भाऊसाहेबांनी आणि विश्वासरावांनी या योजनेसाठी संमतीची मान डोलावली आणि ठरलं असंच करायचं, असंच करायचं. आता खरं सांगायचं तर इब्राहिम खान गार्दीची योजना या सगळ्या सरदारांनी समजून घेतली होती, पण ते जे सैनिक होते ना, ते अजून या नवीन प्रकारच्या युद्धतंत्रामध्ये वाकबगार झालेले नव्हते, परिचित झालेले नव्हते आणि त्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये आपल्याला भोगावाही लागला. आता ती युद्ध योजनेची बैठक संपली होती. सर्व सरदार आपापल्या जागी गेले, आपापल्या राहुट्यांमध्ये गेले, आपापल्या छावण्यांमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं, चला उठा, निघा. कुठं? आत्ता, रात्रीच्या वेळेला? होय होय, आत्ताच निघायचं. चला आवरा. जे जे तुम्हाला बरोबर घेणं शक्य आहे ते बरोबर घ्या. मात्र ज्या जड वस्तू असतील त्या नाही घेतल्या तरी चालतील, पण चला रातोरात निघायचं. रात्रीची वेळ, 13 जानेवारी 1761चा तो भयान अंधार. आणि त्यावेळेला हे मराठी सैन्य निघालं. प्रचंड काळोख होता, अंधार मी म्हणत होता, प्रचंड थंडी होती, थंडीनं सारे कुडकुडत होते आणि तरी ते प्रचंड सैन्य निघालं. हत्ती, घोडे, उंट, बैल, तंबू, राहुट्या, महिला, बाजारबुणगे, संन्यासी, साधू, गोसावी, बैरागी सगळे सगळे निघाले. रात्रीच्या अंधारात निघाले. कुठं जायचं? तर इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना पुढे चालू होता आणि तो ज्या दिशेला चालला होता त्या दिशेने ते निघाले. लक्षात घ्या, पानिपत गाव, या गावामध्ये ते जवळजवळ 2.5 महिने राहिले होते. ते गाव छोटं होतं, तिथला किल्ला म्हणजे छोटीशी टेकडी होती, पण कसंही का असेना पानिपतच्या भोवती खंदक होता आणि म्हणून जोपर्यंत ते पानिपतमध्ये होते तोपर्यंत काही प्रमाणात ते सुरक्षित होते. आता पानिपत सोडल्यानंतर जवळजवळ 80 किलोमीटर अंतरावरती असणारी ती दिल्ली गाठेपर्यंत आपण आधांतरी अवस्थेत आहोत. जर का आता सैन्याने आपल्यावरती हल्ला केला, शत्रूंनी आपल्यावरती आक्रमण केलं तर काय होणार सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते निघाले होते आणि त्यांनी पानिपत सोडलं. मराठी आता पानिपतच्या पूर्व दिशेने निघाले होते. कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ते यमुनेच्या दिशेने चालले होते. आणि ही बातमी अब्दालीला समजली. त्याच्या हेरांनी रात्रीच्या वेळाच त्याला बातमी सांगितली आणि अब्दाली खडबडून तयार झाला. मराठी निघाले. तो याचा अंदाज बांधत होता की आपण 2.5 महिने नुसते बसून आहोत आणि मराठ्यांच्या सैन्यामध्ये अन्नधान्याची कमतरता आहे, तेव्हा आता मराठी काहीतरी करणार, नक्की काहीतरी करणार. पण ते काय करणार हे त्याला माहीत नव्हतं. आणि ती बातमी आलीच की मराठ्यांच्या सैन्यामध्ये गडबड आहे, गोंधळ आहे. त्या ठिकाणी बैल, घोडे, उंट सगळे निघालेत. कुठल्या दिशेला माहीत नाही. मराठ्यांची योजना काय आहे कळत नाही. सर्वत्र अंधार आहे, पण काहीतरी ते करतायत एवढं नक्की. आणि मग अब्दाली तयार झाला. त्यांनी आपल्या सरदारांना भराभरा बोलावणं पाठवलं. योजना ठरली आणि त्यांनी सुद्धा रणशिंग फुंकायला सुरुवात केली, तुताऱ्या वाजवायला सुरुवात केली, चौघडे वाजवायला सुरुवात केली. आणि त्याचंही 60,000 सैन्य ताबडतोब रात्रीच्या वेळेला सज्ज झालं आणि उभं राहिलं.
पण अब्दालीला याचा अंदाज येत नव्हता की मराठे नेमके काय करणार आहेत. आणि म्हणून त्यांनी काय करावं, तर दिल्ली, पानिपत आणि हरियाणाकडे जाणारा जो हमरस्ता होता, त्या रस्त्यापासून ते यमुनेच्या पात्रापर्यंत जवळजवळ हा 8 किलोमीटरचा परिसर आहे. या परिसरामध्ये आपलं सगळं सैन्य, 60,000 सैन्य एखाद्या विशाल चंद्रकोरीच्या आकारामध्ये उभं केलं होतं. आणि त्याची चंद्रकोर ही पुढे पुढे सरकत होती मराठ्यांवर आक्रमण करण्यासाठी. जिथे कुठे मराठे भेटतील तिथे हल्ला करायचा आणि म्हणून पुढे सरकत जा असं त्यांनी सांगितलं होतं. आता आपण अब्दालीच्या सैन्याची रचना समजून घेतली पाहिजे. अब्दालीच्या सैन्यामध्ये सर्वात पूर्वेला हे सैन्य होतं ते बरखुरदार खान आणि रोहिले यांचं सैन्य होतं. मध्यभागी शहावली खान हा जो अहमदशाह अब्दालीचा अत्यंत निष्ठावंत वजीर होता त्याचं सैन्य होतं. हमरस्ता जो होता त्या रस्त्यावरती या युद्धाचा खलनायक असणारा नजीब खान याचं सैन्य होतं. आणि त्याच्याही पश्चिमेला शहापसंद खान याचं सैन्य होतं. मात्र अब्दाली काय करत होता? अब्दाली स्वतः या सैन्यात नव्हता, तर तो जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब पाठीमागच्या बाजूला एका उंच टेकडीवरती उभा राहणार होता आणि संपूर्ण रणक्षेत्राची न्याहाळणी करणार होता, त्या ठिकाणी टेहाळणी करणार होता. काही तासाला त्याचे हरकारे म्हणजे बातमी आणणारे रणक्षेत्रावरती कुठल्या भागात काय चालू आहे हे समजावून सांगणार होते. इतकंच नाही तर अब्दाली ज्या ठिकाणी थांबला होता त्याच्या पायथ्याशी 8 ते 10 हजार राखीव ताज्या धमाचं सैन्य हे उभं राहणार होतं. त्यांनी पण आपल्या युद्धक्षेत्राची आखणी केलेली होती आणि आता दोन्ही सैन्य पुढे पुढे सरकायला लागली. हा जो प्रचंड मोठा गोल केला होता मराठ्यांनी, जणू काही मराठ्यांच्या भगव्या सूर्याला गिळण्यासाठी हा हिरवा चांद पुढे पुढे सरकत होता. आणि त्या ठिकाणी अभिमन्यूच्या आवेशात उभे होते ते जनकोजी शिंदे, ते विश्वासराव पेशवे, ते मल्हारराव होळकर, ते इब्राहिम खान गारदी आणि ते होते भाऊसाहेब पेशवे. आणि त्यांच्या हत्तीवरती फडकत होता मराठ्यांचा तेजस्वी जरीपटका. दोन्ही युद्ध, दोन्ही रणक्षेत्रामध्ये ही या ठिकाणी सैन्यदळ पुढे पुढे येत होती. आणि साधारणपणे सकाळी 10चा सुमार असेल. खरं पाहिल्याचा रात्रीचा अंधार गेला होता, पण धुक्याची चादर होती. काळा रंग गेला होता, पण या धुक्यामुळे सफेद रंगाची चादर संपूर्ण त्या परिसरावरती पसरली होती. आणि सकाळी 10-10:30चा सुमार त्या ठिकाणी इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना पुढे चालू होता. आणि अचानक त्यांना दिसलं की लांबवरती रोहिल्यांचं सैन्य आहे, बरखुरदारचं सैन्य आहे. आणि त्या ठिकाणी इब्राहिम खान गार्दीच्या लक्षात आलं हीच वेळ आहे, समोर सैन्याची फळी उभी आहे, त्याच्यावरती हल्ला केला पाहिजे आणि खिंडार पाडलं पाहिजे. आणि त्यांनी आपल्या तोफचीनं आज्ञा केली. तोफेमध्ये रात्रीच्या वेळेस दारू ठासून भरली होती. आता फक्त बत्ती द्यायची होती. मशाल घेतलेला मशालजी पुढे आला. त्यांनी त्या तोफेला बत्ती दिली. सरसरून वात पेटली आणि धडाडधम असा प्रचंड स्फोट झाला. आणि त्या तोफेतून जो गोळा उडाला तो शत्रूच्या सैन्यात जाऊन कोसळला. शत्रूची काही माणसं आसमानात फेकली गेली आणि जगाच्या इतिहासातील एका महाभयंकर युद्धाला सुरुवात झाली. पानिपतचं युद्ध त्याला प्रारंभ झाला होता. ठिणगी पडली होती, आग पेटायला लागली होती. आणि बघता बघता इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना एखाद्या लावारसाप्रमाणे खतखतत होता आणि ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा शत्रूवरती आग उगवत होता. तोफेचे गोळे पडत होते. बरखुरदारचं सैन्य आणि रोहिल्यांचं सैन्य त्यांना काय करावं कळत नव्हतं. पाय पुढे टाकावा तर कुठल्या क्षणी आपल्या डोक्यावरती आसमानातून गोळा पडेल हे सांगता येत नव्हतं. अशा प्रकारे विलक्षण धुमश्चक्री ही त्या ठिकाणी सुरू झाली होती. आणि कितीतरी वेळ, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास अशा प्रकारे इब्राहिम खान गार्दीने जबरदस्त यश खेचून आणलं होतं. शत्रू सैन्य पळायला लागलं, रोहिले पळायला लागले, बरखुरदार सैन्य पळायला लागलं, पाठ दाखवून पळायला लागलं. आणि इब्राहिम खान गार्दीला मनातनं आनंद झाला. वाह, जे आपण ठरवलं होतं, जी आपण योजना आखली होती ती यशस्वी होतीये. शत्रूला खिंडार पडलेलं आहे. आता जर का आपण या खिंडारातून दिल्लीच्या दिशेने निघालो आणि आपण सुरक्षित दिल्लीत पोचलो तर आपण यशस्वी होणार. असा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती विलसत होता. तोच त्याची नजर बाजूला वळली आणि तो हादरलाच, तो दचकलाच. काय झालं होतं? त्या इब्राहिम खान गार्दीच्या सैन्याच्या मागे विठ्ठल शिवदेव विंचोरकर आणि दमाजी गायकवाड यांचं सैन्य होतं. आणि त्या दोन्ही सरदारांनी बघितलं की हे पहा रोहिले पळतायत, हे पहा बरखुरदार सैन्याचं सैन्य पळतंय. आपण जर का त्यांच्यावरती हल्ला केला
त्यांचं तगडं तोडलं, त्यांच्यावरती दहशत निर्माण केली, त्यांच्यावरती जबरदस्त विजेसारखा प्रहार केला, तर पूर्णपणे आपण त्यांना खलास करू शकतो. आणि म्हणून त्यांनी आक्रमणाची आज्ञा दिली होती आणि ते प्रचंड सैन्य हर हर महादेवच्या गर्जना करत करत पुढे चाललं होतं. आणि ते इब्राहिम खान गार्दीनं बघितलं आणि त्यांनी सांगितलं होतं की काय वाटेल ते झालं, तर जी गोलाची रचना आपण केलेली ती मोडायची नाही. पण बेशिस्त झाली होती, शिस्त मोडली होती आणि समोर मराठ्यांचं सैन्य आता शत्रूशी लढण्यासाठी गेलं होतं. आता इब्राहिम खानच्या लक्षात आलं की आता जर का तोफेतून गोळे आपण सोडायला सुरुवात केली तर मरतील, ती आपली माणसं असतील, ते मराठी असतील. आणि म्हणून नाईलाजानं त्यांनी सांगितलं आपल्या तोफखान्याला, तोफखाना बंद करा. आधी इब्राहिम खान सर्वांना सांगत होता थांबा थांबा, जाऊ नका, पण त्याचं ऐकतं कोण? आणि म्हणून तोफखाना बंद झाला. तोफखाना बंद झाला आणि जे रोहिले पळत सुटले होते त्यांना समजेना तोफखाना बंद का झाला. म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं तर त्यांच्या अंगावरती गायकवाड आणि विंचुरकर यांचं सैन्य येत आहे. आणि मग संतापलेले, चिडलेले, क्रोधानं लाल झालेले ते सर्व रोहिले पाठीमागं वळले. त्यांनी आपल्या बंदुका घेतल्या आणि आपल्याच मराठी लोकांना जबरदस्त तडाखा द्यायला सुरुवात केली. आता सैन्याचं पारडं पुन्हा फिरलं. त्यांनी रोहिल्यांनी गायकवाड विंचुरकर यांचं सैन्य कापून काढलं. इतकंच नव्हे, त्यानं मागं रेटत जिथं आपला तोफखाना होता तिथं आणलं. आणि आता इब्राहिम खान गार्दीच्या लक्षात आलं ही केवढी मोठी चूक झाली. आपल्याकडे तोफा आहेत पण तोफेचा उपयोग शून्य, कारण आपण हल्लाच करू शकत नाही. आणि आता शत्रूचं सैन्य पार तोफेपर्यंत आलं आणि त्या शत्रूच्या सैनिकांनी संतापाने त्या तोफचीनं मारून टाकलं, तोफा बंद पाडल्या. इतकंच नाही, हा मराठ्यांचा निष्ठावंत पराक्रमी सरदार इब्राहिम खान गार्दी याला सुद्धा साखळदंडात बांधलं आणि फरफटत कैद करून अब्दालीच्या बाजूला ते घेऊन गेले. पूर्व दिशेला अशी दुःखाची कहाणी निर्माण झाली होती. मात्र मध्यभागी काय चालू होतं? मध्यभागी जसं मराठ्यांचं सैन्य पुढे जायला लागलं त्यावेळेला हत्तीवरती बसले होते विश्वासराव आणि दुसऱ्या हत्तीवरती अंबारीत होते सदाशिवभाऊ. आणि आपल्या सैनिकांना ते जोश देत होते, ते गर्जना करत होते. आणि त्याच वेळेला शहावली खान या अब्दाली खानचा जो वजीर होता त्याचं सैन्य समोर आलं. ते बघितलं मात्र आणि भाऊसाहेबांनी आज्ञा केली आक्रमण करा, आक्रमण करा. ज्याने 2.5 महिने आपल्याला या ठिकाणी बसवून ठेवलं. हा कोण? हा अफगाणिस्तानचा बादशाह आमच्या हिंदुस्थानवरती आक्रमण करतो. दाखवा आता मराठ्यांचा हिसका, दाखवा आता मराठा, करा हल्ला. आणि दोघांनी एकमेकावरती हल्ला केला. हर हर महादेवच्या गर्जना आसमानाला भिडला. तलवारी, ढाली, भाले, बर्चा, बाण, बंदुका या प्रचंड शस्त्रांचा एकमेकावरती मारा सुरू झाला. कुणाचा हात तुटतोय, कुणाचं डोकं कापलं जात आहे, कुणाचा पाय कापला जातोय, रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत. हाणा, मारा, ठोका, तोडा अशा प्रकारच्या प्रचंड गर्जना त्या ठिकाणी उमटत आहेत. अशी एक रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू झाली होती. विलक्षण युद्ध सुरू झालं होतं. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयाती, तसे मराठे गिलचे साचे, कलित लढले पानपती, कलित लढले पानपती. जणू आकाशातून इतिहास पुरुष सुद्धा बघत असेल काय हे महाभयंकर युद्ध, काय या रक्ताच्या चिळकांड्या, काय ही धुळधाळ होतीये, काय प्रचंड धुराळा हा आसमानात उडतोय. आणि असं ते युद्ध सुरू झालं होतं. आणि मराठ्यांनी जबरदस्त तडाखा त्या शहावली खानच्या सैन्याला दिला होता. लक्षात घ्या, 2.5 महिने मराठ्यांची उपासमार झाली होती. त्यांच्या पोटात पुरेसं अन्न नव्हतं. रात्री 12 वाजता पानिपत गाव सोडलं होतं. तो पसून पाण्याचा थेंब सुद्धा जिभेवरती पडला नव्हता. अशा प्रकारे भुकेने ग्रस्त असणारे आणि थंडीनं काकडणारे हे मराठे आता रणांगणामध्ये दोन्ही हातामध्ये शस्त्र घेऊन आवेशानं, जिद्दीनं, त्वेषानं लढत होते, युद्ध करत होते, संग्राम करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी, भगव्या झेंड्यासाठी, भारत मातेच्या मातीसाठी विलक्षण युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं होतं. त्याचा परिणाम असा झाला की तो शहावली खान तो गुडघे टेकून रणांगणात बसला आणि दुवा मागायला लागला, हे परवरदिगार, हा कुठला दुर्दैवी दिवस दाखवला, आता आपण काही काबूल कंदारला परत जात नाही. तो आपल्या सैनिकांना म्हणाला की तुम्ही कुठे पळून चालला आहात, तुम्ही आता काबूलला जाऊ शकणार नाहीत, काय करताय, थांबा थांबा. पण त्याचे सैनिक घाबरले होते, ते पळत सुटले होते, माघारी चालले होते. अशी मराठ्यांनी त्यांची जबरदस्त दाण उडून दिली होती. आत्तापर्यंत जणू काही दुपारचा 1 वाजायची वेळ आली होती. आणि तोपर्यंत मराठ्यांनी खऱ्या अर्थाने
जबरदस्त विजयश्री खेचून आणली होती. आपण युद्ध जिंकणार अशा प्रकारचा विश्वास हा निर्माण झाला होता. आणि सगळं तोही अवश्य अब्दाली बघतोय. तोही हादरला होता, तोही घाबरला होता. इतकंच नाही, त्याच्या सैन्यामध्ये ज्या महिला होत्या, स्त्रिया होत्या, त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमच्याजवळ जी घोडी असतील, जी काही साधनं असतील ती घ्या आणि दिल्लीला परत जा, कारण आता आपण काही यश मिळवू शकत नाही. इतक्या प्रकारची दहशत ही त्याच्याही मनात निर्माण झाली होती. पण तोही कसलेला सेनापती होता, तो संयमी होता. आणि त्यांनी लक्षात घेतलं की पहा, या शहावली खानचं आपलं सैन्य, आपलं गिलच्यांचं सैन्य हे पळत सुटलेलं आहे. तर त्यांनी काय करावं? त्यांनी त्याच्या जवळ असणारं जे 8,000 राखीव सैन्य होतं, ताज्या दमाचं सैन्य होतं, सकाळपासून जे रणांगणात गेले नव्हते, जे दमले नव्हते, जे थकले नव्हते, असं जे सैन्य होतं, त्यांना सांगितलं काय करा, पहिल्यांदा तुम्ही हल्ला करा. तो हे जे पळून येणारे आपले सैनिक आहेत ना, त्यांच्यावर हल्ला करा. आणि त्यांना सांगा, जर का माघारी आलात तर आम्हीच तुमचं मुंडकं कापू. त्यापेक्षा रणांगणात जा आणि युद्ध करा. युद्ध करता करता मेलात तर चालेल. त्यांना तुम्ही परत युद्धक्षेत्रामध्ये वळवा आणि मग तुम्हीही रणांगणात जा आणि युद्धाला सुरुवात करा. तसंच घडलं. आणि त्याचं 8,000 सैन्य ते ताज्या दमाचं होतं. ते प्रचंड गर्जना करत करत आणि अहमद शाह अब्दालीच्या विजयाची प्रार्थना करत करत रणांगणात शिरले. आणि त्यांनी त्यांच्याच पळणाऱ्या सैनिकांच्या तंगड्यांवरती घाव घालून त्यांना सांगितलं, चला माघारी परा, युद्ध करा, युद्ध करा. तर झालं असं की ते 7-8 हजार जे पळून चालले होते तेही माघारी वळले आणि हे ताज्या दमाचे 8,000 हेही आले. असं पुन्हा एकदा 15-16 हजाराची प्रचंड मोठी समुद्राची लाट यावी तसं सैन्य हे मराठ्यांच्या अंगावरती चालून आलं. आता दुपारचे 2 वाजून गेले होते. मराठे सकाळपासून लढत होते, लढून लढून दमले होते, थकले होते, शरीरात त्राण उरलं नव्हतं, अन्नाचा कण पोटामध्ये अनेक दिवस गेला नव्हता. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा 15-16 हजाराचे समुद्राची लाट यावी तसं शत्रूचं सैन्य येत आहे हे त्यांनी बघितलं. आणि हा तडाखा जबरदस्त होता, हा त्यांना सहन झाला नाही. आणि त्यावेळेला भाऊसाहेबांच्या लक्षात आलं वेळ आणीबाणीची. भाऊसाहेब असतील, विश्वासराव असतील, ते हत्तीवरून खाली उतरले, ते घोड्यावरती बसले आणि ते सैनिकांना प्रोत्साहन देत आहेत, हाडा मारा, कापून काढा, आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो, कापून काढा, कापून काढा. सैनिकांना उत्तेजन देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. अभिमन्यूच्या आवेशामध्ये रणांगणावरती आपला पराक्रमाचं शौर्याचं तांडव करतायत. असं ते विलक्षण युद्ध चालू झालं होतं. हे सगळं चालू होतं. पण तोच दुर्दैव झालं असं की त्या संपूर्ण सैन्यामध्ये 19 वर्षाचा तरणा बाण, तेजस्वी आणि अत्यंत देखणा असणारा आणि सैनिकांना अत्यंत प्रिय असणारा विश्वासराव हा लढत होता, युद्ध करत होता. पार्थाच्या आणि भीमाच्या आवेशात रणांगण गाजवत होता. तोच बंदुकीची गोळी आली, ती विश्वासरावला बसली आणि विश्वासराव घोड्यावरून खाली कोसळले. तडफडून तडफडून त्या ठिकाणी त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ते वीरगतीला प्राप्त झाले आणि बातमी सैन्यात पसरली, विश्वासराव पडले, विश्वासराव पडले. अफवा पसरवी तशी बातमी पसरली, ती सैनिकांमध्ये पसरली, ती पाठीमागच्या स्त्रियांमध्ये, बाजार बुणग्यांमध्ये आणि संन्यासीन बैरागी यांच्यामध्ये पसरली. राव पडले, राव पडले. आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रचंड मोठा जो गोल तयार केला होता तो सगळा गोलच उधळला गेला. कुठं जातोय कळेना, प्रचंड धूळ उडतीये आणि ज्याला ज्याला जिकडे वाट मिळेल तिकडे सगळे पळत सुटले होते. सगळी योजना ही फसली होती. दुर्दैव. मात्र तशाही अवस्थेमध्ये सदाशिवभाऊ लढत होते. त्यांच्या कानावरती बातमी गेली होती, राव पडले, विश्वासराव पडले. किती विश्वासानं नानासाहेब पेशव्यानं त्यांचा मुलगा भावी पंतप्रधान विश्वासराव आपल्या ताब्यात दिला होता आणि त्याला घेऊन आपण इथे आलो होतो. पण आपला हा देखणा तेजस्वी पराक्रमी पुतण्या मरण पावलेला आहे. आता काय करावे? पण तरीसुद्धा दुःख बाजूला सारून तो वीर त्या ठिकाणी तरीसुद्धा संग्राम गाजवत उभा राहिला होता, लढत होता. आणि एक वेळ अशी आली की चारही बाजूनी रोहिल्यांचं सैन्य आलं आणि त्यांच्याकडे होता बंदुका. आणि विश्वासराव लढतायत, तलवार फिरवतायत, दांडपट्टे फिरवतायत. इतकंच नाही, त्यांचं वर्णन असं केलेलं आहे की त्यावेळेला ते सगळ्या सैनिकांना जे प्रोत्साहन देत आहेत, हाणा मारा कापा, हे बोलून बोलून ओरडून त्यांच्या घशाला खरस आली, म्हणजे घशातून रक्त पडायला लागलं. तरीही तो वीर पराक्रमी वीरभद्र रणमर्द पराक्रम करत होता. आणि एक क्षण असा आला की रोहिल्यांनी चारही बाजूनी कडं केलं
आणि बंदुकींच्या गोळ्यांचा पाऊस हा सदाशिव भाऊंच्या देहावरती सुरू झाला. देहाची चाळणी झाली, रक्ताचा धबधबा पडला आणि सदाशिव भाऊ त्या पानिपतच्या रणांगणात कोसळले. हा महाराष्ट्राच्या मातीचा अनमोल हिरा, हे रत्न महाराष्ट्राची लाज राखण्यासाठी त्या यमुनेच्या काठावरती कामी आलं. सदाशिव भाऊ पडले, विश्वासराव पडले. आता जी दुसरी बाजू होती, सर्वात शेवटची पश्चिमेकडची बाजू, तिथे काय चालू होतं? तिथे होळकरांचं सैन्य होतं, जनकोजी शिंदे, महाजी शिंदे यांचं सैन्य होतं आणि त्यांची गाठ पडली होती ती नजीब खान आणि शहापसंद खान यांच्या सैन्याशी. तेही युद्ध तुंबळ सुरू झालं होतं. पण मल्हारराव होळकरांच्या लक्षात आलं की युद्धाचा रंग वेगळा आहे, यश मिळणं अवघड आहे आणि म्हणून त्यांनी काय करावं ते माघारी फिरले आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या राजघराण्यातली स्त्रियांना बरोबर घेतलं आणि तिथून ते रणांगणातून गेले. ते या स्त्रियांचा जीव वाचवायला निघून गेले. होळकरांचं सैन्य गेलं, आता उरलं होतं फक्त शिंद्यांचं सैन्य. आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या आवेशामध्ये हा जनकोजी शिंदे लढत होता. पण एक परिस्थिती अशी आली की नजीब खानच्या सैन्याने प्रचंड हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो जनकोजी शिंदे साखळ दंडामध्ये अडकला गेला. तेजस्वी हाही 19 वर्षाचा युवक, शिंदे घराण्याचा प्रतिनिधी, दत्ताजी शिंद्यांचा पुतणा, अशा प्रकारे साखळ दंड्यामध्ये बंदिस्त झाला आणि त्यालाही पकडून नेण्यात आलं. अशा प्रकारे संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते आणि युद्धाचा रंग पालटला होता. सगळा मराठ्यांचा उत्साह फिसकटून गेला होता आणि अहमदशाह अब्दालीनं मराठ्यांवरती जबरदस्त तडाखा आणून त्याला पळवून लावलं होतं. शेवटी जे कोणी मराठे होते ते पानिपतच्या गावामध्ये गेले, कुठे घरांमध्ये, मंदिरांमध्ये, जिथे कुठे आश्रय मिळे तिथे ते राहायला गेले होते. पण त्या ठिकाणी रोहिले आणि अब्दालीचं सैन्य इतकं संतापलं होतं की त्याने अब्दालीकडनं आज्ञा घेतली आणि ते रात्रीच्या वेळेला पुन्हा पानिपत गावात गेले आणि जिथे जिथे कोणी मराठा सैनिक सापडेल त्याला ओढून बाहेर आणायचं आणि त्याचे तुकडे तुकडे करायचे. अशी कत्तल त्यांनी चालवली होती. भयंकर कत्तल झाली होती. मित्रांनो, पानिपतचं युद्ध हे जगातलं भयंकर युद्ध आहे असं म्हणलं जातं ते यासाठी, एका दिवसात जर का शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्या मारायच्या तरी 1,00,000 मारणं अवघड असतं. इथं माणसं मारली होती, माणसं मारली होती, 1,00,000 माणसं. रणांगणाचं वर्णन असं केलं जातं की पाय टाकला तर पाय खाली जायचा चिखलामध्ये. पण हा चिखल कसला होता? माती आणि पाण्याचा नाही, हा चिखल होता रक्त आणि मांसाचा. इतकं भयंकर प्रेत ही त्या ठिकाणी पसरली होती. तिथे एक झाड होतं, आंब्याचं झाड. पण त्या झाडाच्या पायथ्याशी इतकं रक्त सांडलं की ते झाड कायमचं काळं पडलं आणि म्हणून त्या जागेला नाव पडालं कालाम. आज सुद्धा मित्रांनो, कधी पानिपत गावामध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही विचारलं कालाम कुठे, तर तिथली लोक अजूनही ती रणांगणाची जागा दाखवतात. तिथे आपल्या पूर्वजांचं रक्त सांडलं होतं, अशी ती कालामची जागा. युद्ध संपलं. पण अहमदशाह अब्दालीनं युद्धामध्ये जे जे मराठे सापडले त्यांच्या कत्तली केल्या होत्या. इब्राहिम खान गारदी एवढा मोठा निष्ठावंत, पण यांनी मराठ्यांचा तोफखाना चालवला होता आणि आपल्यावरती आग ओकली होती, म्हणून त्याला कत्तल करून मारण्यात आलं. जनकोजी शिंदे जिवंत होता. पण जेव्हा अब्दालीला समजलं की आपल्याच एका सरदारानं जनकोजी शिंदेला आश्रय दिलेला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे सैनिक पाठवले आणि तो सरदार घाबरला की आपल्याकडे जनकोजी जिवंत अवस्थेत आहे हे अब्दालीला समजलं तर अब्दाली आपल्यालाही मारेल. आणि म्हणून हा अत्यंत पराक्रमी असणारा जनकोजी शिंदे त्याला एका खड्ड्यात टाकलं आणि वरनं माती टाकून जिवंत असताना त्याला तडफडून असा दुर्दैवी मृत्यू झाला. किती माणसं मेली. जनकोजी गेले, इब्राहिम खान गारदी गेले, त्या ठिकाणी शमशेर बहादूर गेले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदाशिव भाऊ आणि विश्वासराव गेले आणि पानिपतचं युद्ध अशा प्रकारे संपलं. संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला आणि ती रणभूमी फक्त गिधाडांच्यामुळे गजबजून गेली होती, कारण त्यांना प्रेतांवरती आता ताव मिळायला मिळला होता. युद्ध संपलं होतं. इब्राहिम खान गारदी तिथून निघाला आणि दिल्लीला परत गेला. मित्रांनो, पानिपतची कथा ही अशी कथा आहे. पण आता फक्त थोडक्यामध्ये मी सांगणार आहे युद्धाचं महत्त्व काय आहे ते लक्षात घ्या. पानिपतच्या युद्धामध्ये आपला पराभव झाला हे खरं आहे. पण मला सांगा, भारतावरती बाहेरच्या शत्रूंनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा भारताच्या रक्षणाला कोण गेलं?
इथे अनेक समाज आहेत. कानडी आहेत, तेलुगू आहेत, मल्याळम आहेत, तेलुगू आहेत, बंगाली आहेत, सिंधी आहेत, सीख आहेत, जाट आहेत, राजपूत आहेत. ते कुणी गेले नाहीत, पण गेले ते मराठे गेले. आणि म्हणून मराठ्यांचा हा आपल्याला अभिमान हा स्वाभाविकपणे वाटला पाहिजे. एका कवीने म्हणलंय, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणव्या चाड दांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमाचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशाणे मिरवू अजिंक्य राहू धरेवरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. समरभूमीचे सनदी मालक, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. युद्ध संपलं. नानासाहेब पेशव्यांना अजून बातमीच नव्हती काय घडते उत्तरेत. आणि त्यांना एक दिवस एक पत्र सापडलं आणि त्या पत्रातले शब्द होते, 2 मोते गळाली, 27 मोहरा हरपल्या, रुपये आणि खुर्दा किती खर्च झाला याची तर गणतीच नाही. आणि तेव्हा त्याला कळलं 2 मोते गळाली म्हणजे विश्वासराव आणि सदाशिवभाऊ खलास झाले. 27 सरदार, नामवंत सरदार कामी आले. आणि किती सैन्य गेलं असं म्हणलं जातं, 1.25 लाख बांगडी फुटली. 1.25 लाख. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या सुवासिनीच्या कपाळावरचं लाल कुंकू हे यमुनेच्या काठावरती उधळलं गेलं. तो हा दिवस होता 14 जानेवारी 1761. नानासाहेबांना हा धक्का अतिशय जबरदस्त होता. त्यांना तो सहन झाला नाही. ते महाराष्ट्रात परत आले. ते पर्वतीवरती आले आणि पर्वतीवरतीच आपल्या चुलत भावाचं स्मरण करत, भाऊ भाऊ असा आक्रोश करत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि नानासाहेब यांचं या ठिकाणी महानिर्वाण झालं. मित्रांनो, पानिपतचं युद्ध संपलं, पण युद्धाचे परिणाम सांगणारे इतिहासकारांचे 2 निष्कर्ष मी आपल्यासमोर मांडतो. एका इतिहासकाराने असं म्हणलेलं आहे की पानिपतवरती मराठे का गेले, का लढले. अहमदशाह अब्दाली काही महाराष्ट्रात येणार नव्हता तरी मराठे लढले, कशासाठी. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की लक्षात ठेवा, आज भारताच्या एका बाजूला पाकिस्तान आहे, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे. पण जर मराठे पानिपतवरती गेले नसते आणि पायारून उभे राहून लढले नसते तर आज पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत विशाल पाकिस्तान निर्माण झाला असता आणि सर्व हिंदू केवळ दक्षिण भारतात शिल्लक राहिले असते. अशी अवस्था झाली होती. हे आपण मराठ्यांचं महत्त्व हे समजावून घ्या. दुसरे एक उद्गार सांगतो. एक इंग्रज इतिहासकारांनी म्हणलंय, तो असं म्हणतो, बरं झालं मराठे पानिपतवरती हरले. जर का ते जिंकले असते तर पुढे अनेक वर्ष संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात गेला असता आणि मग आम्हा इंग्रजांना हा भारत कधीच जिंकता आला नसता. हेही आपण लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पानिपत युद्ध होण्याच्या आधी जेव्हा अब्दाली स्वतः अडचणीमध्ये होता, त्यांनी नानासाहेबांसमोर तहाचा प्रस्ताव ठेवला होता. आणि तो काय म्हणत होता, तो म्हणत होता की मी तुमच्याशी युद्ध करत नाही, फक्त माझी एक अट मान्य करा आणि हा तुमचा पंजाब आहे ना, या पंजाबपर्यंत आमच्या अफगाणिस्तानच्या सीमा येतील, याला जर का तुमची मान्यता असेल तर आपल्यामध्ये युद्ध होणार नाही. पण सदाशिवभाऊनी ती त्याची मागणी धुडकावून लावली आणि सांगितलं की जिथे अटक आहे, जिथे पेशावर आहे, जिथे खैबर खिंड आहे, तिथपर्यंत हिंदुस्थानची सराहद आहे. काही वाटेल ते झालं तरी तुझी अट आम्ही मान्य करणार नाही. आम्ही लढू, आम्ही संघर्ष करू, आम्ही टक्कर देऊ, पण जी आमची भूमी आहे ती आम्ही तुझ्या ताब्यात देणार नाही. आपल्या लक्षात येतंय का सदाशिवभाऊ का लढले, विश्वासराव का लढले, मराठ्यांचं 1 लाख सैन्य का लढलं, त्या भूमीसाठी. म्हणजे 1947ला फाळणीच्या वेळेला जी पाकिस्तानची भूमी आपण परकीयांच्या ताब्यात दिली, ती भूमी भारतामध्ये राहावी, हिंदुस्थानमध्ये राहावी, म्हणून 250 वर्षापूर्वी मराठ्यांनी त्या ठिकाणी युद्ध केलं होतं आणि रक्त सांडलं होतं. हे आपण कधीच समजावून घेणार आहोत. मित्रांनो, पानिपतचं युद्ध संपलं, मराठे हरले. पण अनेकांना असं वाटलं मराठे संपले, पण मराठे संपले नाहीत. अवघा 16 वर्षाचा तरुण माधवराव हा पेशव्यांच्या त्या गादीवरती स्थानापन्न झाला. त्यांनी पंतप्रधान पदाचं नेतृत्व आपल्या हातामध्ये घेतलं आणि पुन्हा एकदा मराठ्यांनी उत्तरेवरती स्वाऱ्या केल्या आणि उत्तर भारत आपल्या ताब्यामध्ये आणल्या. इतकंच नाही, तुम्हाला अजून एक सांगू, महाजी शिंदेंच्या काळामध्ये त्यावेळेला असणारा जो मोगल बादशाह होता, त्याच्या शत्रूचा महाजींनी पराभव केला आणि बादशाहाने विचारलं, महाजी तुला काय देऊ.
तेव्हा महाजींनी काय मागणं मागितलं आपल्याला कल्पना आहे? महाजी असं म्हणला की मला स्वतःला काही नको, पण या दिल्लीच्या दरवाजांवरती जे तुमचे झेंडे फडकतायत ना, त्या दरवाजावरती आम्हाला आमचा झेंडा फडकण्याची परवानगी द्या. आणि मित्रांनो, अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने मी सांगतो की महाजींची विनंती त्या ठिकाणी मान्य करण्यात आली आणि दिल्लीच्या दरवाजावरती एक नाही, दोन नाही, 15 वर्ष मराठ्यांचा भगवा झेंडा हा फडकत राहिला होता. अशा प्रकारे हा अत्यंत आनंदाचा काळ पुढच्या काळात निर्माण झाला होता. आणि म्हणून पानिपत ही पराभवाची कथा नाही आहे, तर ती पराक्रमाची गाथा आहे. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आपण मान शर्मेनं खाली घालावी असं हे युद्ध नाही आहे. तर आपण संपूर्ण जगाला सांगू शकतो की पहा, मराठे अशा प्रकारची जात आहे की जर का मायभूमीवरती आक्रमण झालं तर पाय रोवून आपण उभं राहू शकतो. मित्रांनो, 5000 वर्ष भारतावरती आक्रमण झाली, ती खैबर खिंडीतनं झाली होती. पण पानिपतचं युद्ध झालं आणि नंतर त्या खैबर खिंडीतून एकही आक्रमण भारतावरती झालं नाही. का? कारण तिकडे वार्ता गेली होती, तिकडे बातमी गेली होती, नका जाऊ भारताकडे, कारण तिथे मराठे नावाचे अत्यंत तिखट आणि अत्यंत चिवट असे पराक्रमी लोक राहतात, ते आपल्याला येऊ देणार नाहीत. हा मराठ्यांचा दरार आहे, हा पराक्रम आहे. आणि हाच शिवाजी महाराजांचा आपल्यावरती झालेला संस्कार आहे. आणि म्हणून आज या पानिपतच्या रणतांडवाचं वर्णन करत असताना या सगळ्या वीरांना मी वंदन करतो, मानाचा मुजरा करतो आणि एवढीच विनंती करतो, तुमचं तेज द्या, तुमचं शौर्य द्या, तुमची निष्ठा द्या, तुमची जिद्द द्या आणि सर्वात महत्त्वाचं तुमची प्रखर राष्ट्रभक्ती द्या. मग आम्ही आमचा भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती नेऊन ठेवतो. तेव्हा भारता आम्ही तुलाच देव मानतो, हेच महाराष्ट्र धर्म एक जाणतो. राखतो महान आमुची परंपरा, रक्त शिंपूनी रणात रक्षतो धरा. याच भूमीवरी प्राण गेला तरी आम्ही संग्रातून मागे हटणार नाही, ही महाराष्ट्राची भूमिका आहे. आणि म्हणून तोच महाराष्ट्राचा संपूर्ण हिंदुस्थानवरती झालेला संस्कार आहे. शेवटी एवढंच म्हणतो, हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत. तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम अर्चना करेंगे, हम साधना करेंगे, हम वंदना करेंगे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.